नमस्कार मित्रांनो, परत एकदा बऱ्याच काळानं तुमच्या समोर येतोय. कोविड कालखंडात आपण सुरुवातीपासूनच सर्वजण प्रचंड काम करतोय. बेसिक उद्देश आपला एकच आहे की माणसं वाचवणं. यातून काही अडचणी समोर येत आहेत, प्रशासनाच्या मर्यादा समोर येत आहेत. मर्यादा अशा दृष्टीने म्हणतोय की ते त्यांचं जीव तोडून काम करतायत, पण दुर्दैवानं आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चरच नव्हतं. आपल्याकडेच काय तर जगात कुठल्याही राष्ट्राला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की हे अशा पद्धतीने काय सामोरं जावे लागेल आपल्याला. कोविडला सामोरं जात असताना किंवा या महामारीला सामोरं जात असताना इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार करता तर इन्फ्रास्ट्रक्चर हे फक्त साधन सामुग्री तयार करणं हा एकच विषय नाहीये. साधन सामुग्रीवर आपल्याला माणसं तयार करावी लागतात. तुम्ही महिन्याभरात बिल्डिंग उभी करू शकता, पीपी किटचं प्रोडक्शन वाढवू शकता, व्हेंटिलेटर आणू शकता, ऑक्सिजन सप्लाय सध्या कमी पडते पण तो वाढवू शकता, इंडस्ट्रीयलचा सप्लाय थांबवू शकाल. पण मित्रांनो, बेसिक अडचण अशी येते की ती ऑपरेट करणारी माणसं कुठून आणणार आहात? आपल्याकडं त्याचं प्रशिक्षण घेतलेली माणसं नाही आहेत. भले तुमच्याकडे एक विचार करा, आता तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हातात रेंज रोव्हर दिली आणि त्याला फक्त सायकल चालवायचा अनुभव असेल आणि त्याच्या हातात जर ते रेंज रोव्हर दिली तर काय घडेल? अपघाताशिवाय दुसरी कुठली गोष्ट समोर येणार नाही. त्याच्या जीवाला धोका आहे आणि तो ज्याच्या अंगावरती गाडी घालणार त्याचं तर काय होईल माहित नाही. त्यामुळं सरकारला ओरडत राहणं की नाही आम्हाला कोविड सेंटर द्या, आम्हाला कोविड सेंटर उभे करा, आमच्याकडे असं नाही, आम्हाला व्हेंटिलेटर. अरे बाबा, व्हेंटिलेटर तुमच्या इथं आणून ठेवू, ठीक आहे, पण ते व्हेंटिलेटर ऑपरेट कोण करणार? त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते कळणार आहेत का? ते तुमच्या खेड्यातला जो जीपी प्रॅक्टिशनर आहे त्याच्या लक्षात येतील का? ते कसे ऑपरेट करायचे? सगळ्यात महत्वाचा विषय आता येतो की व्हेंटिलेटरची गरज का पडते, ऑक्सिजन बेडची गरज का पडते? जर 85% पेशंट्स हे विदाऊट ट्रीटमेंट किंवा रुटीन मेडिसिन मध्ये जर कव्हर होत असतील तर उरलेल्या 15% पेशंट याच्यात कंडिशन्स का खराब होत आहेत किंवा डिटोरेट का होत आहेत? रात्रीतून पेशंट डिटोरेट असं फार रेअरली घडतं. पेशंटला हे सिम्पटम यायला साधारणतः 9वा ते 10वा दिवस उजळतो. प्रॉब्लेम काय आहे? आपलं पब्लिक आहे उशिरा जाग होतं की मला काय होतंय, मला काय होणार नाही, कोरोना बिरोना काय नाही. कोणतरी दिडशाना उठतो आणि त्या युट्यूबवर किंवा कुठेतरी व्हिडिओ टाकतो, कोरोना वगैरे काही नाही, सरकार एक. अरे सरकारला तुमचे पीपी किट द्यायला त्या कोविड सेंटरला पैसा नाही, ते तुम्हाला कुठून 1 लाख रुपये दर पेशंट मागे देणार आहेत? थोडी तरी सामाजिक जाणीव आपल्याला असली पाहिजे ना की आपण काय बोलतो, आपण कशा पद्धतीने अफवा पसरवतोय. करत काल आणखी 2 व्हिडिओ आले की एक दीडशाना कोणीतरी त्या कोविड सेंटरमध्ये किंवा आयसीयू मध्ये घुसलाय, डॉक्टरला म्हणतो तो मेल पेशंटची डेथ झालेली नाहीये, तुम्ही त्याला मशीन का बंद, व्हेंटिलेटर का बंद केलं, तो तिथं गोंधळ घालतो, त्याच्या तोंडावरती ना मास्क आहे ना काय ना काय. विचार करा, त्या पॅरामीटर्स त्या डॉक्टरला कळतं का ह्या 10वी पासला कळतं? इंटेन्सिव्हिस्ट होण्यासाठी नाही म्हणलं तरी कमीत कमी आयुष्यातली 12-13 वर्ष खर्च घातलेले असतात, नंतर त्याचा अनुभव असतो. आपण शिक्षण काय, आपण बोलतोय काय, आपण कशावरती प्रेशर टाकतोय? आज आणखी नवीन एक व्हिडिओ आला की डॉक्टरला शिवीगाळ करून बोललं जाते की नाही तू ते पीपी किट न घालता तू येऊन पेशंट बघ, मी तसं झालोय. अरे गाढवा, तुला काय कळलं रे बाबा त्यातलं? त्या कोविड काय प्रॉब्लेम करणार आहे? तुझा आज त्याचा नंबर लागलाय तुझ्या पेशंटचा, उद्या तुझा नंबर नक्की लागणार आहे, तू इन्फेक्ट होणार आहे, त्यात काही विषय नाहीये. पण तू तुझ्यावर त्या डॉक्टरला काय इन्फेक्ट करतोय? खरं तर प्रशासनाने अशा व्यक्तींच्यावरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. जोपर्यंत या कडक कारवाई होत नाही आणि नवीन जो अमेंडमेंट ऍक्ट आलेला आहे, हॉस्पिटल प्रोटेक्शन ऍक्ट, त्याच्यानुसार जोपर्यंत नॉन मेलेबल जे ऑफेन्स आहेत ते रजिस्टर होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी टाळता येणार नाहीये. आपल्या पब्लिकची ती मानसिकताच नाहीये. प्रत्येक जण स्वतःला काय समजतो हे खरंच मला आता समजत नाही की माणसं स्वतःला समजताय काय. आपलं शिक्षण किती, आपण बोलतो किती, कशाचा काहीतरी थोडी जर ताळमेळ असावा. अरे बाबा, तू शिकला असता तर तू नसता का तो कन्सल्टंट झाला, तिथे पेशंटच्या जागेवर जाऊन बसला? तू कशाला इकडे कुठे रिक्षा चालवत बसला असता किंवा चौकात बसून टवाळक्या केल्या असत्या? साधा हिशोब आहे ना. आता व्हॉटेवर सो जे काही घडतंय, ज्याची त्याची नियत किंवा ज्याची त्याची संस्कार असतील त्याबद्दल फारसं काय बोलायचं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोय की आपल्याला समजा कोविड पॉझिटिव्ह आलाय पेशंट, पण हा कोविड पॉझिटिव्ह होऊ नये किंवा झाल्यानंतर
ते कमीत कमी कसं आटोक्यात राहावं किंवा हॉस्पिटलची फारशी गरज पडू नये, होम आयसोलेशनचे प्रोटोकॉल आपण सरकारबरोबर भांडून त्यांना प्रॉपरली प्लॅनिंग देऊन मंजूर करून घेतलेले आहेत. पुणे महापालिकेत ते काम आपण फार चांगल्या पद्धतीने केले. पण मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं जे बेड ऑक्युपाय होत होते हॉस्पिटलचे किंवा हॉस्पिटल ओव्हरफ्लो झाली ती कमी झाली. आता परत ते वाढले कारण आपण पेशंट वाढवले. एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्या प्रमाणात पेशंट नक्की वाढणार आहेत. आता आपल्याला काय करायचं की आपण त्या 15% जाणार नाही किंवा त्या 5% जाणार नाहीये. आपण उरलेल्या 85% कसं राहू किंवा ही संख्या 85वरून 90%, 95% कशी नेता येईल की ज्यांना ऑक्सिजनची गरज पडणार नाही आणि कुठल्या व्हेंटिलेटरची गरज पडणार नाही याची काळजी घ्यायची. याचं बेसिक कारण असं एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या क्षणी आपल्याला लक्षण जाणवलं किंवा हे आपल्याला कळलं की आपण एक्सपोजरमध्ये आलोय, आपण कोविड पेशंटच्या संपर्कात आलोय, त्या क्षणी आपण डॉक्टरांशी संपर्क करणं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी साधारणतः तिसऱ्या दिवशी आपण टेस्ट करून घेणं. टेस्ट पॉझिटिव्ह येता क्षणी आता दोन गोष्टी आहेत. अँटीजन निगेटिव्ह आला मग मला काय होतं असं अजिबात नाही. अँटीजन आणि RT-PCR मध्ये दोन महत्त्वाचे फरक आहे. अँटीजन निगेटिव्ह येतोय त्याचं कारण तुमच्यामध्ये त्या विषाणूंची तेवढी मोठ्या प्रमाणात संख्या नाही आहे. RT-PCR फार मायनरमध्ये काम करते, म्हणजे छोट्या प्रमाणात जर संख्या असेल तर RT-PCR पॉझिटिव्ह येते. कधी कधी असंही घडतं की दोन्ही टेस्ट ज्यावेळेला निगेटिव्ह होतात परंतु लक्षणं दिसत आहेत, अशा वेळेला छातीचा CT स्कॅन करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये तुमचे न्यूमोनियाचं पर्सेंटेज कळतं. तो पेशंट जरी RT-PCR निगेटिव्ह असेल तरीही पॉझिटिव्ह म्हणून पकडला जातो, त्यानुसारच त्याला ट्रीटमेंट होते. पहिल्या 5 दिवसात जर ट्रीटमेंट चालू झाली तर पेशंट काही झालं तरी पुढं O2 बेडला किंवा व्हेंटिलेटरवरती जाणार नाही याची खात्री बाळगा तुम्ही. त्याच्याबरोबर आयुष प्रोटोकॉल आहेत, आहारातले बदल आहेत, व्यायाम आहे, ह्या गोष्टी आवश्यक आहे. होऊ नये म्हणून आपल्या ज्या 3 गोष्टी आपण फिक्स केलेल्या आहेत. एक, 6 फुटाचा डिस्टन्स. कुठल्या परिस्थितीत कुणाच्याही 6 फुटाच्या अंतरामध्ये जायचं नाही काही. दुसरी गोष्ट अशी आहे तुमच्या चेहऱ्यावरती समोरच्या चेहऱ्यावरती मास्क असेल. असं दिसतं की समोरच्या चेहऱ्यावरती मास्क नाही तसा वळप होते, पटकन त्याच्यापासून बाजूला जा. त्याला सरळ सांगा की बाबा रे तू तोंडावरती निदान रुमाल बांध तर माझ्या समोर ये. समोर म्हणजे किती 6 फुटावरती. नाही तर मला तुझ्याशी संपर्क ठेवायचा नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही, कोणीही असो. भले तुमचा नेता असो, आमदार असो, खासदार असो, पोलीस अधिकारी असो, प्रशासनातला अधिकारी असो, डॉक्टर असो, कोणीही असो. त्याला अँटीबॉडी जरी फॉर्म झाली असेल किंवा अजून काय असू दे, पण त्याच्या तोंडावरती मास्क नाही त्या माणसाला टाळायचं. दुसरी गोष्ट 6 फुटाचा डिस्टन्स. आणि तिसरं म्हणजे हँड सॅनिटायझेशन. वारंवार हात धुणं. कुठेही स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी थांबणं. इकडे तिकडे हात न लावणं. समजा एखाद्या वस्तूला जर हात लागला तर तुमचा हात तात्काळ धुवा. तर हात धुवायची तुमच्याकडे सोय नाहीये तर अशा वेळेला सॅनिटायझेशनसाठी सॅनिटायझर येते, अल्कोहोल बेस, ते तुम्ही वापरा. सॅनिटायझेशन घरी गेल्यानंतर प्रॉपरली काळजी घ्यायची, आंघोळ करायची, त्याच्यानंतरच घरात जायचं. ती कपडे सगळे धुवायला टाकायचे. कुठली गोष्ट तुम्ही घरात घेऊन जाणार नाही. कोरोना लक्षात घ्या, कोरोना तुमच्या घरात आपोआप चालत येत नाही, त्याला चालता येत नाही. कोरोना किंवा कोविडचा जो काही विषाणू आहे तो तुम्ही स्वतःहून घेऊन घरामध्ये जाताय. तुम्ही जर त्याला नेलं नाही तो तुमच्या घरात एंट्री करणार नाही. समजा आता कोविड झाला, आपण होम आयसोलेशन झालं, आपल्या सुरुवातीला सिम्पटम नाही, अशा वेळेला काय करायचं, आपल्याला आहाराचा प्लॅन सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपला कोविड डाएट. याचं लक्षण काय, पहिल्यांदा ताप येतो किंवा सर्दी खोकला. ताप, सर्दी, खोकला, दमा या कुठल्याही आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचा जठर अग्नी. अग्निमंद असतो. अग्नी म्हणजे काय, तर आपली अन्न पचवायची क्षमता. त्याच्यामुळे आपली तोंडाची चव जाते, वास येत नाही, ती अग्निमंदाची सगळी लक्षणं आहेत. तर तो अग्नी जर मंद आहे आपल्याला तर त्याचा अग्नी हळूहळू तो अग्नी वाढवायचा, म्हणजे तुमची भूक वाढेल. त्यासाठी काय करायचं, आहार हळूहळू घ्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी गरम प्यायचं. गरम पाणी शरीरातला सगळा आम निघून जातो. आम निघला की ज्वर कमी होणार. आयुर्वेद काय सांगतो, ज्वर कशामुळे तो पोटातल्या आमामुळे येतो. तो आमाचं पचन कोण करतं, गरम पाणी करतं. गरम पाणी पितं. सरकारही सांगते, कधी नव्हते सरकार आयुर्वेद फॉलो करायला सांगते. पहिल्यांदा नशिबाने आयुर्वेदाला दिवस चांगले आले की सरकार पण म्हणायला लागलं आता आम्ही आयुर्वेद तुम्ही फॉलो करा. सरकार कशाला, IMA वाले पण तेच म्हणतात आता की आहारातले बदल करा, गरम पाणी पिया, सूप घ्या, आल्या रसाचा चहा घ्या, सगळं चालू झालेलं. त्यानंतर मुगाची कढण, मुगाची खिचडी, हुलग्याचं माडगं. हुलग्याचं माडगं आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये फार सुंदर औषध म्हणून वापरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी वाचले ना मुलांना, तर महाराजांना ज्वरामध्ये हुलग्याची माडगे दिल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. ते पहा, माडगं म्हणजे काय, हुलगे भाजायचे, दळायचे, पीठ करून त्याचं सूप करून द्यायचं. आलं, लसूण, जिरी, काळी मिरी, मोहरी याची फोडणी द्यायची आणि त्याचं सूप करून घ्यायचं. त्यानंतर नाश्त्यामध्ये काय पाहिजे, मुगाचं दिरडं, भाजणीचं थालीपीठ,
खोबऱ्याची चटणी, गव्हाची फुलकी. घडीची पोळी अजिबात नाही, घडीची पोळी जड पडते, त्यामुळे घडीची पोळी खायची नाही, फुलकाच पाहिजे तिथं. ज्वारीची भाकरी सगळ्यात महत्त्वाची. भाज्यामध्ये काय आहे तर तांदूळचा बांधावरती आपल्या कुठेही भेटतो. रानात गेलं, ज्याची शेती आहे, आपला 70% आपण अजूनही शेतकरीच आहोत, आपल्या प्रत्येकाच्या बांधावरती तांदूळचा आहे. तो तांदूळची भाजी, भेंडी, विषग्न द्रव्य आलेले आहे सगळ्यात चांगलं. भेंडी, पडवळ, राजगिरा, कोबी, भोपळा, दोडका, कारलं, कांद्याची पात, तोंडली, घोसाळी, गिलका अशा अत्यंत कमी तिखटाच्या भाज्या करायच्या. त्याच्यानंतर 14 दिवस होऊन गेले, 10व्या दिवसानंतरच विषाणू दुसऱ्याला त्रास देत नाही, पसरत नाही. त्यावेळेला 14 नंतर घाबरायचं काही फारसं कारण नसतं. पण 14 दिवसानंतर साधारणतः चिकनचा आणि मटनचा सूप, कारण थकवा प्रचंड असतो, शरीराचा जीव गेलेला असतो, अक्षरशः लोकांचा थकवा प्रचंड असतो मोठ्या प्रमाणात. अशा वेळेला सूप चालू करायचं, चिकनचं मटनचं सूप द्यायचं, पीसेस नाही, आणि उकडलेल्या अंड्याचं पांढरं बलक द्यायचं. प्रोटीन डाएट आपल्याला देणं गरजेचं आहे. चहा जर कोणी घेत असेल त्याच्यामध्ये आले, गवती चहा, तुळशीची पानं, वेलची, लवंग याचा पुरेपूर वापर करायचा किंवा याचा काढा घेतला तरी उपयुक्त आहे. जोपर्यंत चांगली कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत अजिबात काहीही दूध वगैरे असं काही घ्यायचं नाही. दुधाने आम वाढणारे, बऱ्याच कोविड सेंटरला हा प्रकार चालू की दूध आणि अंड सकाळी सकाळी द्यायचं, ते चुकीचं घडते. त्याच्यामुळे आम वाढते, ज्वर वाढतो आणि पेशंट आणखी डिटोरेट होतो नंतर. त्याच्यामुळे दूध आणि अंडी सुरुवातीला तर द्यायची नाही. जेव्हा भूक कडकडून लागते, सगळं पचायला सुरुवात होते, चव येते, त्यावेळेला दूध आपण चालू करतो. पण दूध देत जर असेल तर त्याच्यासुद्धा काय करायचे, दुधामध्ये 2 कप पाणी टाकायचं, 1 कप दूध घ्यायचं, प्रत्येकी पाव चमचा सुंठ आणि हळद टाकायची, 2-3 तुळशीची पानं टाकायची, ती उकळायची, पाणी पूर्ण आटवायचं आणि ते दूध चवीनुसार साखर किंवा गूळ टाकून द्या, काही अडचण नाही. ज्याला डायबिटीस त्याने काय गूळ किंवा साखर टाकू नका. फळे जर आपण देतोय पेशंटला तर फळं कुठल्याही परिस्थितीत फ्रीमध्ये ठेवलेली नसेल तर फळं द्यायची नाहीत. आता फॅशन पडली आपल्याकडे. फळं जर तुम्ही देत असाल तर त्यात डाळिंब, सफरचंद, अंजीर, बीट, त्याच्यानंतर कवट, पेरू, पोपई, मोसंबी हीच फळं द्यायची. चिकू, केळी आणि सीताफळ कुठल्याही परिस्थितीत तापाच्या किंवा निमोनियाच्या पेशंटला द्यायचं नाही. मध्ये आणखी एक बातमी होती की निमोनियाच्या पेशंटला केळी दिले जातात कोविड सेंटरला, आणि तो कप किती वाढेल याचा विचार करा ना. साधी गोष्ट आहे, घरातली आपली म्हातारी पण सांगते की बाळा तुला खोकला झालाय, दम लागतोय, तुला ताप होतोय, केळी खाऊन, केळी दिली जात नाही, आणि तुम्ही शानी सुते माणसं तिथे केळी देत आहे, केवढ्याला पडते ते. आहाराच्या गोष्टी समजून घ्या. आहारावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड्स आहेत. हे जर पाळलं तर त्रास होणार नाही. शिकणं हा प्रकार अजिबात खायचा नाही आहे. या बेसिक गोष्टी आहेत. आणि सोशल डिस्टन्सिंग हे करा, पाळा. तुम्हाला त्रास जाणवल्या क्षणी तुम्ही दवाखान्यात जाणं गरजेचं आहे, टाळायचं नाही आहे. मला काय होते, किंवा आता काही पेशंट असे आले, दूधवाला एक पॉझिटिव्ह आला, तो बातमी आमच्यापर्यंत आली, तो टेस्ट का करत नव्हता, त्याच्या घरातले पॉझिटिव्ह आल्यानंतर आमचं दूध कोण घेईल, आम्ही पॉझिटिव्ह कळल्यावर, अरे पण तुझं दूध कोण घेईन, तू सगळ्या दोन्हीला त्या दूधचा पुरवठा करून त्याच्यावर करोनाचा पण पुरवठा करतोयस का. ह्या गोष्टी किती चुकीच्या घडत आहेत. आणखी एक आलं की त्या दवाखान्यात आम्ही दुकानदार आहे, माझ्या दुकानात कोणी यायचं नाही म्हणून तो तसाच त्याने आजार दाबून तो चालू ठेवला. अशक्य प्रकारे भारतीय मेंटॅलिटी म्हणजे तो दुकानदार किती लोकांना आतापर्यंत त्याने करोना पोहोचवला असेल. बरं, तो एकातून दुसऱ्या चौथा मल्टिप्लिकेशन आहे रे, हा रेशो भयानक होतोय. त्याच्यामुळं अवेअरनेस गरजेचं आहे, पब्लिकनी शहाणं होणं गरजेचं आहे. तुमच्याच घरातला कोणतरी खपते ना त्याच्यामध्ये, चांगले जात आहेत, बातम्या अत्यंत वाईट येतात, जवळपासची माणसं जात आहेत. आपण शक्य तेवढा सगळा प्रयत्न करतोय. माणसं वाचली पाहिजेत, माणसं जगली पाहिजेत. या वर्षातून आपल्याला 2021मध्ये सगळ्यांना घेऊन जायचे, कोणालाही मागं सोडायचं नाही. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. खूप बाज बोललोय खरं तर, काही गोष्टी फार स्पष्ट बोललो असेल, काही बऱ्याच जणांना राग येईल, पण तुमचा आता आलेला राग त्यातून जर तुम्हाला थोडंफार काही शहाणपण सुचलं तर तुमच्याबरोबर तुमच्या कच्चे बच्चे, तुमच्या घरातले म्हातारी माणसं यांचे भलं होणार, ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.